नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET एक्झामबद्दल आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी TET उत्तीर्ण बंधनकारक, पदोन्नतीसाठी आवश्यक 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक TET उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील। मात्र पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील। अल्पसंख्याक शाळांना RTE कायदा लागू नाही, त्यामुळे हा निर्णय बंधनकारक नाही। शिक्षक पात्रता परीक्षेत संदर्भात TET सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या निकालाला अनुसरून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या 5 वर्षापेक्षा अधिक सेवा काळ बाकी असलेल्या शिक्षकांना 2 वर्षात TET उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हेंद्रे यांनी याबाबतच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण संचालनाच्या संचालकांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत निकालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बालकांचा मोफत व सक्तीचा नेण्याचा शिक्षकांचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक, व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। तर ही होती TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।